कटावरी ठेवूनिया तुळसियार गळा कासे पितांबर तुळसियार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी घंटी कस्तुभमणि विराजित तुळसियार गळा कासे पितांबर तुळसियार गळा कासे पितांबर आवडे निरंतर यची ध्यान तुका म्हणे माझेची सर्व सुख 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 Pratiya
देव वसे चित्ते 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 देव वसे
देव
पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम आदिशक्ती सद्गुरु जोग महाराज गुरुवर्य नथुसिंग बाबा गुरुवर्य मोठे गोपाल कृष्ण राजाधिराज रामचंद्र भगवान देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करो प्रथमान मौलवबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांग टूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्बिभ्रते दैत्यं दारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते श्रीकृष्णाय तुभ्यं नमः विश्वविकासित मुद्रा जया सोडे तुझी योग निद्रा तया नमो जीव गणेंद्रा सद्गुरु तुझ देव वसे चित्ती त्याचे घडावी संगती सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे लाडके भक्त वैष्णव शिरोमणी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय महाराज वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज घरात नाही धान पोटात नाही अन्न गावात नाही मान पण चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबाराय महाराज घरात मोडकी खाट फुटका माठ गडक ताट शेवटी वैकुंठाची वाट आपलं कीर्तन चाललं डोंगर काठ विश्वाचे गुरु जगाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारताचे गुरु महाराष्ट्राचे गुरु उत्तर महाराष्ट्राचे गुरु जळगावचे गुरु यावलचे गुरु सांगवीचे गुरु माझे गुरु तुमचे गुरु इथून पुढे कीर्तन सुरू अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह दौरा मंडळ गुरुवर्यांच्या प्रेरणेने 75 साली शेतामध्ये सप्ताह होता त्याच वर्षी मी आळंदीहून आलेलो होतो इथूनच जवळच गाव आहे माझं 46 वर्ष झाले आळंदीहून येऊन हे दुसरं कीर्तन आहे माझं 46 वर्षात इथे गुरुवर्य बाबा समोर बसलेले आहेत
बाबांची प्रेरणा जुळी मंडळी बहुतेक थकली आता. गुरुबंधू सुखदेव बाबा आम्ही पहिल्या वर्षापासून बरोबर आळंदीला होतो. दादा दादा तिकडे आराम करते, शिरपत दादा, जुनी मंडळी आहे सगळी. परमार्थ आहे आणि परमार्थाचा वारसा चालत हा तेवत ठेवलेला आहे. आत्मबोधाचा नंदादीप तेवत आहे. आपलं काम सांभाळून, शेती सांभाळून, व्यवसाय सांभाळून, नोकऱ्या सांभाळून, परिवार सांभाळून परमार्थ करणारी मंडळी आहे. जोडून या धन उत्तम अशा चरणाने वागणाऱ्यांना फलश्रुती आहे. तुका म्हणे ह्याची आश्रमाचे, ग्रस्ताश्रमाचं फळ काय आहे? परमपद. एकाच वाक्यात सांगायचं, परमपद हे ग्रस्ताश्रमाचं फळ आहे. परमपद मिळण्याकरता जे ज्ञान लागतं ते ज्ञान त्याला मिळतं वैराग्यवानाला, आणि वैराग्याची निर्मिती होते ग्रस्ताश्रम उत्तम करणाऱ्याला. फलश्रुती सांगितली, अथइति सांगितलं. चला ठीक आहे. आजचा हा कार्यक्रम 6वा आहे का? 6व्या कार्यक्रमाची सेवा माझ्या वाट्यावर आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 गोष्टी विशेष आहेत. आता विशेष म्हटल्याबरोबर काहींना असं वाटेल विद्यार्थ्यांनी भरलेले कॉलेज हायस्कूल का? मुळीच नाही. साखर कारखाना का? मुळीच नाही. या सगळ्या व्यावसायिक गरजा भागवणाऱ्या संस्था आहेत. वाईट नाही, यांची शरीराला गरज आहे. ज्याचा शेवट परिपाक शरीराकरता होतो ते सगळं संसारात जमा होतं. तसं वाक्यही आहे, शरीर प्राधान्यात संसार आहे, मन प्राधान्यात परमार्थ आहे. म्हणून ते विशेष नाही. मग पाण्याने भरलेली धरणं का? ते सुद्धा शरीराच्या गरजे करत आहे. मग इंडस्ट्रीज एरिया का? मुळीच नाही. औद्योगिक परिसर नाही. मग विशेष काय आहे? विशेष भाव काय आहे त्या गोष्टीमध्ये? 4 गोष्टी, संत, ग्रंथ, पंथ, भगवंत. याच्यात आपल्या जीवनाचा अंत की आपण पुढच्या जन्मात संत. काही ना काही पुढच्या पायरीला माणूस चढत राहतो. जेव्हा वरच्या पायरीवर पाय ठेवतो तेव्हा मागची पायरी तो सोडत राहतो. काही ना काही निश्चित फल प्राप्ती होईल. संत, ग्रंथ, पंथ, भगवंत याच्यात आपला अंत व्हावा. आतापासून इथेपर्यंत निष्कलंक परमार्थ करत करत आणि मोक्षाच्या शिखरावर जावं. चला ठीक आहे. मग इतर राज्यात क्वचित क्वचित विविध जनते, क्वचित क्वचित कुठे कुठे, केव्हा केव्हा, कधी कधी असं दिसेल तुम्हाला. आता तुम्ही हे विशेष म्हणतात, संतांकडे काय आहे? एकाच वाक्यात सांगून जाऊ, संत हे जीवाचे सोयरे आहेत. मग लोक म्हणतात आम्हाला बी सोयरे आहेत. आमचे सोयरे, सोय ठेवणारे सोयरे. काय सोय ठेवणारे काय करतात? ते माझे सोयरे सज्जन सांगाती. ह्या हायकोर्टातल्या निकालाची प्रत आहे. वेगळं बोललो मी. म्हणजे संतांच्या गाथेतलं प्रमाण, ते माझे सोयरे सज्जन संगती. बर बर बर. त्यांच्या संगतीची मागणी करणारा अभंग आहे. कोणीतरी एका कीर्तनकाराने सांगितलं तर हा संतपर अभंग आहे. वाटतो संतपर आहे पण हा अभंग मागणीपर आहे. ज्यांच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे त्यांची संगती पाहिजे ही मागणी करणारा अभंग आहे. सांगू पुढे, पाहू पुढे, बोलू पुढे. संत काय देतात? 2 रुपये किलोचे गहू? मुळीच नाही. मग 3 रुपये किलोचे तांदूळ का? अजिबात नाही. मग दिलं काय त्यांनी? ते तुझ्या डोक्यात शिरलं नाही, त्याला आम्ही काय करणार? काय देतात? स स स स स हे सगळे स देणार आहे. समुद्र सागर देणार आहे, संत देणार आहे, बरं का. सूर्य देणार आहे, सरिता देणारी आहे, संप्रदाय देणार आहे आणि सद्ग्रंथ देणारे आहेत. एवढे स देणारे आहेत. हे आणखी सांगू तुम्हाला? सांगून जातो. खत देऊन जातं, बरं का. आणि संत देऊन जातात. गोत खाऊन जातं आणि शरीर आयुष्य, संसार आयुष्य खाऊन जातो. आपला संसार, आपलं आयुष्य खाऊन जातो. आयुष्य आणि भविष्य या 2 गोष्टी मिळाल्या आहेत, त्याचं चीज करावं. आयुष्य कळालं तर वाढवता येत नाही, भविष्य कळालं तर चुकवता येत नाही. मग उरलेल्या आयुष्यात पुढचं भविष्य गोड करावं. मग दिलं काय संतांनी? दिलं काय म्हणजे एका जनार्दनी मांडिले दुकान,
दानातली अपूर्वता मोलाविणं. जगाच्या बाजारात मिळत नाही ते देतात, ही त्यांच्या दानाची अपूर्वता आहे. चला ठीक आहे, मग आम्हाला संसाराची आणि मुलाबाळांची धनधान्याची गरज आहे. धन धान्य, धन धनी धनीन धंदा, याच्यात धर्माचा विसर पडतो. सगळे धदच सांगून टाकले मी तुम्हाला. अजून सांगतो, मग संत काहीच देत नाही, मग आम्हाला काय मिळालं? एकाच वाक्यात सांगतो, फक्त संतांच्या कृपेला पात्र होण्याची पूर्वतयारी करत राहावी. थोडी 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 त्यांच्या कृपेला पात्र होण्याची तयारी करत राहावी. हा, वसंत आल्यावर लहान फुलाला फळ येत नाही, लहान वेलीला त्याला परिपक्वता यावी लागते. वसंत ऋतू, दोन गोष्टी ऐका, संत आणि वसंत. तुम्ही म्हणाल तुम्ही यमक मध्ये बोलता का? बरं, मी यमक मध्ये मी बोललो, पण मी ज्या आधारे बोलतो त्या आधारे सांगतो. संत आणि वसंत हे उसंत घेत नाही आणि सतत फिरत राहतात. संता महांतो नि वसंती संतो, वसंत वल्लोक हितम चरंता. शंकराचार्यांचा हा विवेक चूडामणी ग्रंथातला मी श्लोक बोलला. आणि संत आणि वसंत, वनात वसंत आणि जनात संत. काय करतो वनात वसंत? वसंत आला की झाडाची दुर्दशा जाते, आणि संत आले का जन्म मरणाची अवदशा जाते. अवदशा आणि दुर्दशा घालवणारे संत आणि वसंत. शंकराचार्यांचा श्लोक आहे, विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे. चला सांगू पुढे. पण बाबा आणखी काय दिलं आम्हाला त्यांनी? मलाच गाठलं एक आदिवासीने, तो शिकलेला होता चिंचोलीच्या स्टँडवर. तुम्ही कीर्तन करता? म्हटलं हा. आणखी काय करता? भागवत सांगतो, रामायण सांगतो, प्रवचन करतो. आणखी काय करता? म्हटलं जेवण करतो. आता काय सांगू तुला? म्हणजे तो हिंदू धर्माच्या अप्रत्यक्ष रीतीने विरोध होता त्याचा दिसून. म्हणजे तुमचा एवढा संप्रदाय गवगवा सांगतात, म्हणे आमच्या आदिवासींना तुमच्या संतांनी काय दिलं? प्रश्न विचारणं गुन्हा नाही, प्रश्न शास्त्रीय असावा, आवश्यक असावा आणि आपल्या आत्मकल्याणाच्या संबंधित प्रश्न असावा. असा प्रश्न मुमुक्षूचा राहतो. बाकीचा छलबलांनी युक्त असणारे प्रश्न राहतात. काही काही तर तर्कच करतात, मन मरकट बुद्धी तरकट. हे जे वाक्य बोललो मी शांताम गुरुजींच्या एका कीर्तनातलं वाक्य आहे. असू द्या, मग तुमच्या संतांनी आमच्या आदिवासींना काय दिलं? म्हटलं गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, रामायण, पंचदशी, विवेक चूडामणी, अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ दोन्ही. आमचे प्रश्न कस काय सुटतील? म्हटलं प्रश्न सुटण्याकरताच हे आहे. त्याच्या डोक्यातच येत नव्हतं. आम्हाला आदिवासींना काय दिलं? मग मला काही राहलं गेलं नाही. म्हटलं दररोज संसारी माणसाला, ग्रस्ती जीवन जगणाऱ्याला बरं का 100 वस्तू लागतात. मग तो लक्ष देऊन ऐकायला लागला. म्हणजे काय काय? ज्वारी, बाजरी, उडीद, तूर, मूग, मठ, हरभरा, वाटाणा, पावटा, घेवडा, गिलकं, कारलं, दोडकं, झुमकं, तरण, वरण, कपडा, साबण, नीळ, टिनोपाळ, बाटली, अत्तर, राखेल, घासलेट, पेट्रोल, डिझेल. झोपेतून उठल्याबरोबर दंत मंजन, झोपताना अमृतांजन. मग या सगळ्या वस्तूंवर सरकारचा टॅक्स आहे. सगळ्या वस्तूंवर सरकारचा टॅक्स आहे. टॅक्सला मराठीमध्ये कर म्हणतात. तो सरकारच्या ट्रेझरी म्हणजे तिजोरीत जमा होतो. आणि पंजाबचा गहू, आंध्राचा तांदूळ आणून तुम्हाला आपल्याला कमी भावात देतात. मग हे सरकारने जे दिलं ते त्यांच्या घरून दिलं का आपण भरलेल्या टॅक्स मधून? हे बऱ्याच लोकांच्या अजूनही ध्यानात येत नाही. 65 नव्या पैशाची आगपेटी 1 रुपयाला आहे. जाता जाताना सांगून जातो, 1000 नाही 10,000 वस्तूंवर जो टॅक्स आहे त्याच्यावर देत चाललाय. म्हणून ते देतात 2 रुपये किलोचे, 3 रुपये किलोचे गहू. उपकार नाही, आपण टॅक्स भरला त्याच्यातून ते देतात. बाकीचं कोणीच कोणाला काहीच देऊ शकत नाही. म्हणून संत उदार आहेत, त्यांच्या बाबतीत तू बोलू नको. हा, अशा प्रकारानं संतांचं देणं आहे ते आपलं भाग्याचं लेणं आहे. पण त्यांच्या कृपेला पात्र झाले तर. म्हणून मग बाकीचं का देत नाही? म्हटलं तू टॅक्स कुठे जमा करतो? म्हणजे सरकारकडे. आणि फुकट कोणाकडे मागतो? टॅक्स तिकडे जमा. रेल्वेच्या तिकिटावर, रिझर्वेशनच्या तिकिटावर वाचून घ्या तुम्ही, जीएसटी हा शब्द आहे का नाही? मी कायम ते तिकीट काढतो म्हणून दिसतं. म्हणून असं आहे, एकच सांगतो, ज्या वस्तूचा नाश होतो ती वस्तू संत देत नाही.
आणि ज्या संत जे देतात त्याचा नाश होत नाही. दुसरं वाक्य बोलू, आई वडील देतात तो देहदान, परमात्मा जे देतो तो जीवदान, जेणे हा जीव दिला दान, आणि संत देतात ते कृपादान. कृपादान केले संधी कल्पांती करेना, कल्पांती करेना, कल्पांती करेना. कृपादान केले संधी कल्पांती करेना, कल्पांती करेना, कल्पांती करेना. गायनाचार्याने उत्तर दिलं, कल्प संपतो त्यांचं दान संपत नाही. सरे ऐसे ज्याचे दान त्याचे कोण उपकार. बोलता बोलता चरण सांगतो. 19,300 चरण गाथेमध्ये आहे. जसा प्रसंग आला तसं सांगू. सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही, जहर कोणाला जिरत नाही, सत्य कधी डरत नाही, आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. ठीक आहे, ठीक आहे, चांगलं आहे, ठीक आहे. बघू आता काय ते. मग सांगा ना बाबा, काय दिलं, काय दिलं, काय दिलं, हा केव्हाचाच गोड चाललाय. एकाच उत्तरात प्रश्न संपला पाहिजे. बरोबर आहे. काय दिलं. चहुवेदाचे केले विवरण, वेदाचे केले विवरण, यजु साम अथर्व 4 वेदाचं विवरण आपल्याजवळ दिलेलं आहे. दुसऱ्या भाषेत सांगून देऊ का. जवळजवळ हजारो नाही लाखो वनस्पती आहेत, वेली आहेत, वनस्पती आहेत, गुलमय गुच्छ आहे, झाडं आहेत. या सर्वांचा पराग काढत राहतात, मधमाशा गोळा करतात. त्याचप्रमाणे संत वाङ्मयाचं नवनीत आपल्या हातात दिलेलं आहे. बरोबर आहे. ज्याला असेल माथा तो वाचील गाथा, ज्याला नाही माथा नाही उघडणार गाथा. आणि खाईल संसारात तुम्हीच म्हणा आता. आणि त्या गाथेमध्ये 100 प्रकरण आहेत. प्रकरण म्हणजे कर्ज मागणीचं नाही. प्रकरण शब्दाचा अर्थ आहे विभाग. त्याच्यामध्ये मागणी पर प्रकरण, तेच वाचत होतो मी जेवणाच्या अगोदर, जेवणाच्या नंतर. मागणी कर प्रकरण अलौकिक मागणीतला भाग आहे. आणि त्यामध्ये संत संगतीची मागणी साधकाला परमार्थ पोषक मागणी आहे. एका वाक्यात सांगू, परमार्थाला अनुकूल असं मागावं, नाश होईल असं मागू नये, हक्क असेल तर जरूर मागावं, बँकेत ठेवा असेल तर विड्रॉवल लिहावा. बरोबर आहे ना. 7 दिवस घाम गाळला असेल तर शुक्रवारी बाजाराच्या दिवशी मग मजुरी मागावी. काही सेवा केली असेल तर आशा धरावी, नाही तर मग रस्ता धरावा. एक गोष्ट अशी महत्वाची आहे, आपल्याकरता गाथा दिलेली आहे. त्याच्यामध्ये आमच्या देहू मंदिराच्या गाथेप्रमाणे 4046 अभंग आहेत. काही काही प्रतींमध्ये थोडा भेद आहे. 19,300 चरण आहेत. संपूर्ण गाथा 18 तासात वाचन होतं. 18 तासात. एवढं भाग्य मी डोंगरावर आताच ऐकलं, डोंगरावर, की जवळजवळ इथून 300 जण गाथा पाठ करून घरी गेलेले आहेत. गृहस्थाश्रमी, कोणी संन्यासी, कोणी मठाधिपती, साधक मुमुक्ष 300 गेले आहेत. आणि जर तुम्हाला पटतच नसेल ना तर संस्थेचा अहवाल पाहून घ्या. तुम्ही ज्यांना खाऊपिऊ घालतात असली मंडळी तुमच्या खाल्लेल्या अन्नाचं चीज करतात. असं आहे. सुक्षेत्री बीचे पेरले तसं सत्पात्री भोजन वाढेल, असा प्रकार आहे. आणि त्या गाथेमध्ये आजचा अभंग आलेला आहे. अभंगाचं स्थान आतापर्यंत झालं. चला ठीक आहे. पण तुम्ही म्हणतात अभंग कोणत्या प्रकरणातला? मागणी पर.
हे आम्हाला पटत नाही. काही गोष्टी कोणाला पटतात, काही कोणाला पटत नाही, काही काही कोणाला पटतं, कोणाला पटत नाही. का पटत नाही? संत मागतच नाहीत. मग मागणी पराभंग झालेच कसे? हा तर्क आहे. काही माणसं तर्क करण्यात गर्क राहतात, पण नर्क चुकवण्यात सतर्क राहत नाहीत. हाही एक वर्ग आहे. आता मी तरी काय करू? त्याला काय म्हणायचंय तुम्हाला? मागतच नाही. आता थांबा, थोडं ग्रामीण भागातलं उदाहरण. ज्याला मामा नाही त्याला मामी असेल का? ज्याला काकाच नाही त्याला काकी असेल का? ज्याला मुलगीच नाही त्याला जावई असेल का? शेवटी ज्यांना मागणंच नाही त्यांच्या मागणीपर प्रकरणात समावेश होईल का? पण आम्ही एक सांगू, गुरुवरांचीच भाषा बोलतो. संत मागतच नाहीत आणि मागल्याशिवाय, देवाकडे मागल्याशिवाय माघारी परत येतच नाही. हे तर दुय्यम झालं. थोडं एक काम कर आणि नरम दगड घेऊन ये. हे शक्य आहे का? विसंगत बोलणं आहे. विसंगत बोलणं आहे ना. जरा असं एक काम कर आणि गोड कारलं घेऊन ये. तुझ्या वेलीला लागलं. कारलं गोड नसतं. विसंगत आहे का? संतांचं बोलणं विसंगत नसतं आणि विसंगत बोलणं हे संतांचं नसतं. असंच काय तुम्ही केव्हा सांगताय? याचा समन्वय आपल्याला करावा लागेल. संत संसारातलं मागतच नाहीत आणि परमार्थातलं मागल्याशिवाय माघारी येतच नाही. बरं. पण काही मागणं अलौकिक राहतं, काही मागणं व्यवहारात राहतं. एका ग्रंथातला विषय असा आलेला आहे, प्रल्हाद भद्र भद्रंते. भागवत हा ग्रंथ आहे. तिथे प्रल्हादाचं चित्र 7व्या स्कंदात आहे. जर तो भागवत सांगणारा 335 अध्यायांवर बोलला असेल, सकाळी 24 संध्याकाळी 24 48 अध्यायांचा सार सांगला, तर शेवटच्या 7व्या दिवसाच्या संध्याकाळी 335 अध्यायाचं सार होतं. नाही तर मग राधाकृष्णाच्या लग्नात सगळं भागवताची वेळ खलास होते. तुम्ही पहा तुमचं कोणतं काळजी असेल नसेल ते. विठ्ठल भागवत ऐकणाऱ्याला सांगणाऱ्याला दोन्हींना फायदा देणार आहे. चला ठीक आहे. त्या छोटासा प्रसंग सांगतो. प्रल्हाद, मी तुझ्या पित्याला मारलं ना. हो देवा, तू नाराज होऊ नकोस. त्याच्या कर्माचं फल त्याला मिळालं, पण तो मोक्षाला प्राप्त झाला. कृष्ण कोपोनी ज्यासी मारी तो पावी ब्रह्म साक्षात्कारी, या उक्तीप्रमाणे. पण प्रल्हाद भद्र भद्रंते. भद्र या शब्दाचा अर्थ कोशामध्ये कल्याण असो, कल्याण असतो, तुझं कल्याण असो. पण माग प्रल्हादाच्या चेहऱ्यावरचा हर्ष उतरला. काय म्हणतात ते? भक्तिप्रेमाचा उल्हास, हृदयात प्रेमाचा आल्हाद. असा भक्त प्रल्हाद. तो म्हणतो, देवा मागूच का? हो, मला बरं वाटेल. मागलं ना तू, मला बरं वाटेल. देवा अवश्य मागतो, अवश्य माग, संपूर्ण देईल. पाहिजे ते मागशील ते देईल. म्हणजे माग ना प्रल्हाद. देवा मागतो. म्हणजे ऐका तुम्ही सगळेजण, देवा मला मागण्याचीच इच्छा होऊ नये, हे द्या. मागणे ते सारे ऐसे करी देवा, मागणे ते सारे ऐसे करी देवा, नाही तरी सेवा दानपुरे, नाही तरी सेवा दानपुरे. मागण्या पितारे ऐसे करी देवा, मागणे ऐसे करी देवा, वारकरी वाङ्मय, संत वाङ्मय, भागवत सांप्रदायिक वाङ्मय याच्यामध्ये काही काही गूढ प्रश्न जे आहेत. मागणे ते सरे, मला मागण्याचीच इच्छा होऊ नये. मागलं का मागलं नाही? आपण असं करू, आता जो हुशार प्रोफेसर असेल मराठीचा MA मास्टर ऑफ आर्ट, त्यांनाच विचारू. मागण्याचीच इच्छा होऊ नये, हे मला द्या. मागलं का मागलं नाही? मागण्यामध्ये न मागणी आहे. कसं 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 काही ध्यानात येत आहे का नाही?
एकाने एकाला विचारलं तुमच्या डोळ्यात काय दिसतंय? म्हणे कमलामध्ये कमल आहे. अरे नेत्र कमलामध्ये तुमचं मुख कमल आहे. आता काय सांगू हा शब्द? तुमच्याकडे पाहिलं ना मी, प्रसन्नता वाटली ना साधू दर्शन. मग माझ्या नेत्र कमलामध्ये तुमचं मुख कमल आहे. मागण्यामध्ये न मागणं आहे. एक अलौकिक मागणीचा एक भाग आहे. मी सांगू का तुम्हाला? काही करा पण गाथा सोडवणाऱ्या मंडळींचा 1-2 तास आयुष्यात तरी गाथा ऐकत राहा. मला ते एक श्रवण घडलं नाही, पण थोडं घडलं, थोडंसं मुंगीच्या पायात. मला मागायचंच नाही. आणि काहींचा जे मागणं आहे, एक सांगू का, ते पुनर्जन्माला कारणीभूत होतं. 1, देवाला संकटात टाकतं. 2, स्वतःच्या पात्र अपात्रतेचा विचार करत नाही. आणि पुन्हा सांगतो, मागणीचा संबंध मुमुक्षुला मोक्षाशी असावा. बरं ठीक आहे, अलौकिक मागणी असावी. बरं ठीक आहे, समोरच्याला संकटात टाकणारी मागणी नसावी. बरं 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 बरं. आणि काही मागण्याचा अर्थ काही वेगळाच करता. मारवाडी माणसाच्या घरी जेवण होतं नाशिकमध्ये. आता सुरुवातीलाच त्यांनी ते मला वरण वाढलं. त्या वरणामध्ये मीठ फारच कमी होतं. मग मी मीठ टाकलं, पण ते जास्त पडल्यानं वरण खारं झालं. सावत्र नातं झालं ना ते. मीठ खारं झालं. तेवढ्यात म्हटलं काकीजी मीठ आपलं वरण आणा. ते पाहायला लागले की जसंच तसं वरण पडलं ना. माणूस म्हणे वरण कसं मागतो? म्हणे तुमचं पहिलं तर वरण पडलेलंच आहे, अजून मागतात. म्हटलं ते खारं होऊन गेलं, मीठ जास्त पडलं. माझ्या मागण्याचा अभिप्राय कळाला का? मागणाऱ्याचा अभिप्राय कळाला पाहिजे. काही ना सत्य घटना सांगतो. उस्मानाबाद जिल्हा म्हणजे धाराशिव. त्या मुलाला काय बोललो मी वाढणाऱ्याला, म्हटलं नको देऊ बटाटे, नको देऊ, पातळ आण. पातळ गेला. म्हणे आई बाबा घेते नाही, पातळ मागितलं. म्हणे होय. बाकीची मंडळी उठत होती, शेवटच्या भाताचा प्रश्न होता. घेते नाही, पातळ मागतात. मग बाबाला विचार 9 वार पाहिजे का 6 वार? त्यांना काय भात झाला की हा बाबा कीर्तन संपल्यावर पातळ नसून बारूड म्हणे. संपूर्ण ऐराणी पट्टीमध्ये असा गाजावाजा झालाय महाराज. 5 पातळ नेसायचे, साड्यावर साड्या आल्या 5 रंगाच्या. त्या पातळाचे रंग नाही, वृत्तीचे रंग आहेत. निवृत्तीभाऊ वक्त्यांना मी बोललो होतो. म्हणे साधूबुवा ते असं सांगतात लेखाचे पातळ नसता म्हणे, ते त्याच्या नादी नाही लागायचं. म्हटलं मी म्हणून तुम्हाला विचार, वृत्तीचे रंग आहे, पातळाचे रंग नाही. पण माझा पातळ म्हणजे भातावर पातळ भाजी असा आहे. आज बोलण्याचा अभिप्राय कळावा, अभिप्रायातून अर्थ कळावा आणि अर्थातून अनुभव घ्यावा. विठ्ठल आता या ठिकाणी एक अशी मौज आहे, चिंतनातून जर बोलायचं, मागणारे संत देणारा भगवंत. बरं मग काही हरकत नाही. आता स्वरूप तुकाराम महाराज विष्णूचे अवतार, पांडुरंग परमात्मा विष्णूचं स्वरूप. विष्णूच भगवान विष्णू भगवंताकडे मागतो. कसं काय आहे? कोण कोणाकडे मागताय? हे तर कोण देता, कोण देणार आणि कोण घेणार आहे. पण बघू आता काय आहे. तर त्यावेळेला तुकाराम महाराज देवाच्या पुढे उभे राहिलेले आहेत. देवाला वाटलं यांनी मागावं. मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे. रोकडे शब्दाचा अर्थ आहे त्वरित, तुरंत, त्वरा करून मागणं. मागण्याची वास पाहे, मागावं काहीतरी. म्हणजे यांचं भक्तीचं जे ऋण आहे ते डोक्यावरून खांद्यावर येईल. ओझं कमी व्हावं 1, कर्ज कमी व्हावं 2, आजाराचा प्रभाव कमी व्हावा की झाले 3, कीर्तनाची आवड कमी व्हावी. असं नाही, ती वाढत आता पुढे वाढत राहील. एक सांगू आपल्याला, आपल्या ध्यानामध्ये राहावं. देव सांगायला लागले, तुकोबाराया तुम्हीच बोललात ना, विटेवरी ज्याची पाऊले आणि तोची एक दानशूर, म्हणून मी दानशूर आहे. बरं आहे तुकोबाराया, तुम्ही जर मागितलं मला बरं वाटेल, मागा ना मग. ठीक आहे. हे पहा, मी वालीला मारलं आणि किष्किंधा नगरी सुग्रीवाला देऊन टाकले. माझं दातृत्व आहे. माझ्या दातृत्वाचा परिचय देतो तुम्हाला. लंका हे बेट आहे. लंका म्हणजे सिंहलद्वीप, सप्तद्वीपवती वसुंधरा, याच्यामध्ये लंका हे द्वीप आहे.
त्या रावणाला मारलं आणि लंका हे मी विभीषणाला देऊन टाकली. एक लहान बालक आला, त्याने तपश्चर्या केली. देव तुष्टले प्रसन्नपणे. माग बाळा, मागा दूध मागितल्यासाठी एवढस दूध मागणार कोवड्या बुद्धीचं मुलग समुद्र देऊन टाकला दुधाचा. हा, उपमन्यू पुढे दुर्जटी ठेविली जैसी. माझं दातृत्व स्वतंत्र आहे, परतंत्र नाही. माझं दातृत्व उदाराचं दातृत्व आहे. वा वा. सांगू का, काही काही माणसं कीर्तन सुटल्यावर वा वा वा. काय कीर्तन? याला म्हणतात कंजूस माणसाची शाबासकी. बोलाची कढी. एकाच वाक्यात सांगू, कालापव्यय आहे असं आहे. देवा, तुम्ही फार दान केलेलं आहे. आंधळ्या पांगड्याचा एक भाऊसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिलं उभा. हा दातृत्वाचा परिचय करून देणारी ही चरण आहेत. वा वा वा. मग माझ्याकडे भरपूर आहे द्यायला. मी लक्ष्मीपती आहे. ओ हो. कुबेर माझा भांडारी आहे. वा 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 वा. वित्तप. वित्तप म्हणजे पैसा, प म्हणजे पालन करणारा म्हणजे कुबेर. माझा भांडारी आहे म्हणजे आपल्या भाषेत कॅशियर. कॅशियर नको सांगा, मराठीत सांगत जाणं. बरं 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 बरं. ठीक आहे. वित्तपाल. ठीक आहे. मग मी अनेकांना अनेक दिलं, पण माझ्याजवळ तर भरपूर देण्याला आहे. पण तुमच्या मनाला काय आवडतं? थांबा थोडं, सिग्नल तोडू नका. तुमच्या मनाला काय आवडतं? मग त्याच वेळेला उत्स्फूर्तपणे देवाला उत्तर दिलं. दुसऱ्या चरणात माझ्या मनाला हे आवडतं. अभंगामध्ये दुसरं चरण सुरू झालं, पहिलं का सोडून दिलं? हा, ह्याचंही उत्तर देतो. श्रीमंताच्या घराला भरपूर दरवाजे राहतात, एक. राजाच्या राजवाड्याला भरपूर दरवाजे राहतात, दोन. किल्ला, दुर्ग किल्ला म्हणजे समुद्रातला किल्ला जरी असला तर भरपूर दरवाजे राहतात, तीन. महानगराला, एकला सिटीला भरपूर दरवाजे राहतात, चार. त्याच्यापेक्षाही जास्त प्रवेशद्वार अभंगांना राहतात. मग ज्याला जो दरवाजा सापडला तो त्या दरवाज्यातून शिरतो. हे गाथा सोडवणाऱ्यांचंच आहे, पोपडवाचं नाही. बरं बरं. दुसऱ्या चरणात माझ्या मनाला हे आवडतं. एक सांगू का? भोजनाची आवड आईला सांगावी, ज्ञानाची आवड गुरूंजवळ व्यक्त करावी, जन्म मरणाची बाधा नाहीशी होण्याकरता देवाजवळ साकडं घालावं आणि जगाला एकच साकडं घालावं, तुम्ही माझ्याशी संबंध ठेवू नका. दुराविले जन याच्याकरता माझ्याशी संबंध ठेवू नये. धरुनी पाय तेजिले. ठीक आहे. माझ्या मनाला हे आवडतं. घडलेलीच घटना सांगतो. सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुका आहे, चंचेडी नावाचं गाव आहे. आता माझा रेल्वेचा प्रवास, गेलो, पोचलो दुसऱ्या दिवशी. कीर्तनाला गेलो, गेल्याबरोबर सांगून टाकलं माझ्या जेवणात तिखट टाकायचं नाही. वैर, अरे महाराज काय सांगतात? तो त्याच्या पत्नीला सांगतो, वैर महाराज काय सांगतात?
होय आमासनी होय म्हणत्यात तिखट भावत नाही, मुगाचं वरण सांगतात होय. ठीक आहे. मी गेलो माझं पारायण करायला लागून गेलो. त्यांच्या घरात मुगाची डाळ नव्हती. वस्ती गावापासून 2 किलोमीटर. हिरव्या मिरच्या चिरल्या आणि त्याच्यात ओलं केलेलं डाळीचं पीठ भरून त्यात तळलेल्या 8 मिरच्या एकट्याला वाढल्या. मिरची टाकलीच नाही वरून. गाण्यात आलं असेल, टाकलीच नाही. एकट्याला 8. हो म्हटलं मला मिरची नको. नवं खावा 4-2 आपलं. म्हटलं आता काय करावं, पहिली पुण्यतिथी इथंच. तेवढ्यात माझ्या शेजारचा टाडकरी खेकसला माझ्यावर. त्याला काय माहित की मी कीर्तनकार आहे का काय. ओ म्हणे बाबा आपलं गप बसा, त्या मिरच्या आमासनी लावा. म्हटलं रेशनिंगचा तांदूळ गहू तुझ्या खुल्या बाजारात घेतो तर घे भाऊ, आम्हाला काय करणे, घे. आमासनी लावा त्या मिरच्या. तो गरमाला म्हणे खावा 4-2 आमासनी बरं वाटेल. कंच खायचं होतं, किस्त घ्यायचं होतं. म्हटलं किस्त कंच ह्या मिरच्या मला जिवंत ठेवतील तर खाईल. मिरची ऍसिड राहतो, घन रूपात सूर्य तेज राहतं, शरीरात कुठलंही व्हिटॅमिन मिळत नाही. मामूली C व्हिटॅमिन आहे त्याच्यात, पण त्याच्यापेक्षा तो उपद्रवी प्रकार आहे. पाळलेलं कुत्र चोराला धरत नाही पण पाहुण्यांचा पाय धरत. फायदा तर काही पण नुकसान करून जातो. पण तुम्ही आता म्हणायला पाहिजे श्रोत्यांनी हे उदाहरण, आता पुढचं मी सांगितलं नाही त्या मिरच्यांचं काय झालं ते काही सांगत नाही. पण हे काय रोग होईल असं खाऊ नये. कीर्तनकाराने हे कशा करता सांगलं हा प्रश्न तुमच्या मनात केव्हाच आला पाहिजे होता. रोग होईल असं खाऊ नये, भांडण होईल असं बोलू नये, कर्ज होईल असा व्यवहार करू नये, आणि लोक कंटाळतील इतकं कीर्तन लांबवू नये. ठीक आहे. देवाला साकडं पडेल असं मागू नये. मग तुकोबारायांचं मागणी खरोखरच ही भगवत स्वरूप असणाऱ्या संतांची अलौकिक मागणी आहे. ठीक आहे. माझ्या मनाला असं आवडतं. अशा संतांच्या आवडीचे भरपूर अभंग आहेत. तुझी आण वाहतो, तुझी आण वाहीन गा, देवराजा तुझी आण वाहीन गा, देवराजा तुझी आण वाहीन गा, देवराजा तुझी आण वाहतो हे चरण आम्ही सांगितलं. तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझी आण वाहणे देवा सांगू का. तूच आवडतो मला, बहु आवडसी मृत्यू लोकी आम्हा आवडते परी नाही एका हरी. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून याच्या संतांनी आवड सांगून ठेवलेली आहे. गुरुवर्यांच्या मुखातून प्रवचनात बऱ्याचदा ऐकलेलं आहे, भोग मोक्ष बापुडी त्याची लिकुडे. हा काही आम्हाला हे नको दाखवू नको, रिद्धी सिद्धी देसी आम्ही चुंबडी नव्हतैसी. चुंबडी दुबडी नाही, चुंबडी म्हणजे संसारातलं मागणारा मी नाही आहे. हा ठीक आहे देवा, माझ्या मनाला हे आवडतं. सांगा ना मग आवडतं काय आवडतं. देवा पुरवावी वासना. हे पटत नाही, आमच्या बुद्धीला पटतच नाही. म्हणून व्याख्यानामध्ये 4-5 अंग आहेत. पदाचा पदच्छेद, पदच्छेदाच्या शब्दाचा अर्थ,
अभिप्राय असं सांगत राहा, पदच्छेदो पदार्थोक्ती हे सांगत राहा. आणि शेवटी आपण कीर्तनकाराने शंका घ्यावी, शंकेतून उत्तर द्यावं. ती शंका श्रोत्याला जर असली तर परभारे उत्तर मिटून जातं, उत्तर होऊन जातं, परभारे होऊन जातं, पैभारे काम होऊन जातं. पेरून पांबर शेताच्या बांधावर गेली आणि बारीक बारीक पाऊस पडला, परिभारे काम झालं, पद्धतशीर झालं, वेळेवर झालं, अनुकूल झालं. सांगा मग आता तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं? माझी वासना पुरी करा. हो बोर, तुम्ही कीर्तन व्यवस्थित करा. हो वासना जन्म घेणे लागे, वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो, हे माहित नाही का तुम्हाला? हो माहित आहे. मग वासना कशी प्रगट करता? हो आणि पुन्हा देवाजवळ हो. ते जे एक प्रमाण आहे ना, जड भरत राजा हरणे गरबा गेला. मी 2-3 वेळा बाबांना विचारलं, बोधे बाबांना, ते म्हणतात म्हणे पण सापडत नाही. मला आडलं गाथ्यांबद्दल, कुठल्याही गाथ्याबद्दल मी बाबांना विचारत होतो. ते प्रमाण नाहीच आहे, पण आता म्हणतात का, त्याला आपण काय करणार? आता ज्याला जग मान्यता आहे, शास्त्र मान्यता नाही, तर जग पाहतं, शास्त्र मान्यता नको कशानं, जगाची मान्यता आहे. तसं त्या चरणाला टाळकरी कीर्तनकारांची मान्यता आहे. एक भानगड झाली. एक गोष्ट सांगू का आता? एक गोष्ट सांगतो. वासना फार वाईट आहे, तसं प्रमाण आहे. वासना ओढाड गाय. गड्यांनो, सत्यकथा सांगतो. गावातल्या 2-4 लोकांनी, सज्जनाने मला सांगितलं, पोपटवर तुम्ही फार्म भरा आणि सरपंच आम्ही तुम्हालाच करू. मला म्हणत होते, काय असेल तुम्ही मला बावळट ठरवून दिलं तर मी मान्य करतो. अजूनही हा कार्यक्रम मी केलेला नाही. स्वतः मी लहानपणीच ऐकलं होतं, अनुमंता यानुसार अनुमोदन देण्यात येईल. तर म्हणे तुम्ही कधी येता घरी कीर्तन करून? म्हटलं 6 तारखेला येतो. मग फार्म भरायची मुदत 12 तारीख लोंग आहे म्हणे, या मग घरी. संध्याकाळी गेलो, जामनेर तालुक्यात स्वप्न पडलं, मी सरपंच, डायरेक्ट सरपंच झालो. ऑडिट म्हणजे हिशोब तपासणे. ऑडिटर हिशोब तपासणारा आला, तुमच्या कारभारात गलथानपणा आहे, सेवला रिपोर्ट कळवला, तुमचं पद धोक्यात येईल, एवढी माझी व्यवस्था करायची. असं म्हटलं, तुला 6व्या वेतन आयोगाचा पगार आहे, द्यायला देणार नाही. मी जे जेवण करेल कालवण भाकरीचं ते खावं लागेल. म्हणे रिपोर्ट कळवतो. म्हटलं आत्ता कळव. घरमालक म्हणे बाबा उठा. म्हटलं किती वाजले? म्हणे 4 वाजून 5 मिनिटं. म्हटलं का रे, काबरं उठवलं तुम्हाला? म्हणे काय बिघडलं? सरपंच शीट गेलं. म्हणे कस काय गेलं? म्हटलं मी स्वप्नामध्ये सरपंच झालो होतो. तू जर झोपू देता तोपर्यंत सरपंच राहतो. मग त्याने पुन्हा प्रस्ताव मांडला, तुम्हाला हे स्वप्न का पडलं? मामा दांडेकर मामांच्या चरित्रातलं वाक्य आहे, मामांना सूचक स्वप्न पडत होते. एका ठिकाणी टीबी पेशंटला कसे स्वप्न पडतात, स्वप्नाबद्दल, स्वप्नांवरून त्याच्या चित्ताची अवस्था ओळखता येते. असं एक माहिती आहे, बरीच आहे स्वप्नाबद्दल. पण एक मी असं बोलतो, ठीक आहे, तुम्हाला ही वासना कशी झाली? म्हटलं लोकांनी हा व्हायरस माझ्या मेंदूत शिरवला. व्हायरस म्हणजे विषाणू. यायला नको पाहिजे होतं माझ्या मनात, माझं चुकलं हे. पण तुम्ही वासना जसं सांगतायत, कसं काय करावं आता या वासनेबद्दल? चांगलाय का वासना? देव वासना पुरी करतो का? आहे. पण एक उदाहरण सांगावं का सांगू नये, मी संभ्रमात आहे, पण सांगतो. हनुमानजी, रामजी, लक्ष्मणजी लढतायत, सगळे राक्षस मारलेत. ऐरावण राक्षस, मैरावण राक्षस हे काही मरत नव्हते. ही कथा हरिविजयात आहे आणि नाथबाबांच्या भावार्थ रामायणात आहे. ठीक आहे, हनुमानजी राक्षस मारल्यावरही जिवंत होत आहेत. कस काय? कोणतं गवत आहे ना ते फेकल्यावर उगतं. अंगुली निर्देशने सांगतो. काय करावं? हे मरत नाहीत.
याचा रहस्य भेद कर हनुमानजी. ती जी होती ऐरावणाची पत्नी सुलोचनेकडे गेले, म्हणे असा असा प्रकार आहे आणि हे राक्षस मरत नाही, रामचंद्र प्रभूंना विजय मिळावा, भरत वाट पाहत आहे, सीतामाई वनवासात अशोकवनामध्ये रडत आहे, म्हणे माझा पती मेला, मी विधवा होईल, माझा संसार म्हणे माझा विध्वंस होईल जीवनाचा. नाही होणार. म्हणे काय होईल? मग म्हणे माझी एक इच्छा आहे ती पुरी कर, मी त्या राक्षसांना न मरू देण्याचा इलाज सांगते. असा म्हणे काय इच्छा आहे? रामचंद्र प्रभू माझ्या शयनगृहात यावे. ठीक आहे, आणतो. मग राक्षस कसे मरतील? पाताळातून भुंगे अमृत आणतात, राक्षसांच्या तोंडात टाकतात ना, ते राक्षस मेलेले पुन्हा जिवंत होतात. असं असं भुंगे मारायला सुरुवात केली. सगळे भुंगे मारले. एक भुंग्याला वाचा फुटले, मारू नका हनुमानजी, मी तुमचा परोपकार फेडीन, मला जीवदान द्या. म्हणे फेडशील उपकार? म्हणे हो. जा सुलोचनेचा पलंग पोकळ करून टाक. तो पलंग लाकडाचा आहे, पोकळ करून टाकला. ऐरावण मेले, रामचंद्र प्रभूंचा जय झाला, हनुमानजीची युक्ती सफल झाली, सगळं काही झालं. हनुमानजी काय शब्द दिलाय? रामजी माझ्या शयनगृहात यावे. आणतो. चला रामजी. रामजींनी त्या पलंगावर पाय ठेवल्या क्षणाला, ए सुलोचना, असलं कपट करतेस होय आणि मला फसवण्याकरता? आणि हा पलंग लगेच मुडला, असं फसवतेस? मी चाललो. तेवढ्यात ते पुन्हा दिन काकुलतीला आली. प्रभू हा माझा अपराध नाही, तिला माहीतच नव्हतं पाताळ यंत्रीने काय केलं, ते कसं मुडलं मला माहित नाही, मला फसवलं. पण म्हणे प्रभू तुमच्याबद्दल माझ्या मनातली वासना आहे. ठीक आहे, इथून यानंतर द्वापारयुग सुरू होईल. हा, मी कृष्ण या नावाने येईल. हो हो, अभ्युत्थानम अधर्मस्य याच्याकरता येईल. आणि तो माझा जो जन्म आहे ना, लगीन स्पेशालिस्ट, त्यामध्ये सत्राजित नावाचा जो राजा आहे, ही कथा भावार्थ रामायणातली म्हणून सांगतो, काल्पनिक नाही. सत्राजित नावाचा जो राजा राहील, त्याची तू मुलगी सत्यभामा रूपानं प्रगट होशील आणि मला वर्षील, तुझी वासना पूर्ण होईल. वचन दिलं त्रेतायुगात, वासनापूर्ती करून दिली द्वापार युगात. पडिये देह भाव, पूर्वी वासना पूर्ण करतो. आता काही काहींच्या अशा वासना आहेत, जास्त करून सांगू का, इकडे पाटील समाजामध्ये, मराठा समाजामध्ये, मला लेकचं लग्न करणं आहे, पण पक्की नोकरी सरकाराची पाहिजे आणि घरी जमीन पाहिजे, माय मरेला शिंत भलतच चांगलं, ही वासना. आणि बहीण जर नसले ना तर मग आम्ही मान्य कर घेऊन 50,000 बी देऊ. 50,000 मा साखरपुडा होत नाही, बँडवाला 65 मागतो. माय ही वासना चुकीची वासना आहे. काय करताय अशा वासनांना? जाऊ द्या, पडे देवापुरी वासना. ओ मग आमच्या वासना वाईट आहेत का? मग तुकोबारांचीच वासना चांगली आहे का? फ्रूटवाल्या धर्मशाळेमध्ये दुंडा महाराजांनी सांगितलं होतं, जीवाच्या अनंत वासना आहेत. तेव्हा मी 4थ्या वर्षाला होतो, हाच अभंग होता. आणि पेव भरतील एवढ्या वासना आहेत, अशी त्यांची भाषा. आणि जीवाची वासना ही मलिन असते आणि संतांची वासना ही शुद्ध वासना असते, असा त्यांनी फरक केला. म्हणून आपल्या ज्या वासना या जन्म मरणाला कारणीभूत होतात, संतांची वासना मलिन नाही, संतांची शुभ वासना आहे. तुका म्हणे देवा पासी आपल्याला कीर्तन करत असताना 2 भाग करावे लागतील. जीवाची मलिन वासना, संतांची शुभ वासना. शुभ वासना परमार्थ पोषक राहते, परमार्थाला आवश्यक असते. ठीक आहे,
आणि मलिन वासना जन्म मरणाला कारणीभूत होते हेही आपल्याला माहीत आहे. तरी मी आळवावे कोणा, कोण ही पुरवील. जवळजवळ वासनेचे 22 चरण आहेत. ज्यांच्या गाथा पाठ आहेत ना त्यांनाच विचारा. आपण काय करणार आता? 1 लिटरच्या मापाने समुद्राचं पाणी मोजायचं काय आता? तुका म्हणे देवापाशी येईल अशी वासना शुभ वासना, तरी मी आळवावे कोणा, कोण ही पुरील वासना. तो जो वाचून नारायणा लावीस तना कृपावंते, प्रेमाचा पाना मला दे, अशा प्रकारची त्यांची ती मागणी आहे. मग आता आम्हाला पटलं. आम्हाला लय राग आला होता. आम्हाला सुरुवातीला ते तुमचं कीर्तनच पटलं नाही. त्या ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भाग सगळ्यात ग्रामीण भाग गरीब ठाणे जिल्ह्यातला आहे. सगळ्यात जास्त महानगरपालिका ठाणे जिल्ह्यात आहे. गरीब लोक आहेत. तिथे 35 घरांचा पाळा, 200 रुपये एका घराची वर्गणी, 7,000 त्याची वर्गणी. ते ठाणे जिल्ह्यात गेलो. म्हटलं हे मुंबईला ये जा करणारे लोक इथे न हसवता कीर्तन करू. म्हटलं कीर्तन संपलं, फेटा बगलमध्ये मारलं, मी जायला लागलो. पुढे काही महिला चालल्या होत्या, काही माणसं चालले होते. आजचा कीर्तन आम्हाला पटला नाही. कसा कीर्तन करतो म्हणतो. मी जळगाववरून आलो, सगळा कीर्तन बोर करून टाकला. मीच बोर झालो. म्हटलं बा आता काय, सगळा कीर्तन बोर. परवाचा कीर्तन जाम आणला. आता काय करावं? वारा सगळ्या ठिकाणी फिरतो आणि कीर्तनकार सगळ्या समाजात फिरतो. परवाचा कीर्तन मात्र जाम आणला होता. काय करावं? त्याच्या बुद्धीनुसार मोजतात लोक. काय आपण सांगावं त्यांना? मग आता तुमची जी वासना आहे ना तुकोबरा आहे, ती शुभ वासना आहे. शास्त्राचे पुरावे, संत वाङ्मयाच्या इतिहासाची कथा आम्हाला पोषक मिळाली. आमचा शंकेचा नाश झाला. अभंगावर शंका, हिवाळ्यात पंखान, वाईट गोष्टीचा डंका. हे पिटायचं नाही. पण तुमच्या वासनेचं नेमकं स्वरूप काय आहे? पहिल्या चरणात पहिलं चरण सुरू झालं 9:30ला. काय झालं सांगू तुम्हाला? तुमच्या वासनेचं स्वरूप कसं आहे असं म्हटल्याबरोबर देव वसे चित्तीन त्याची घडावी, त्यांची संगत मला पाहिजे. पुष्कळ प्रमाण आहे. संगती मागणारे पुष्कळ प्रमाण आहे. गाथा नवनीत डोळ्यापुढे ठेवावं, चिंतन मनन पूर्वक सांगावं, पाठ करावं, बोलत राहावं. मग एक गोष्ट अशी आहे, तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये देव वसे चित्ती, चित्तामध्ये देव राहतो. हो, मग त्याची संगत पाहिजे. हो, कोणाकोणाच्या चित्तात देव राहतो आपण गीता माईला विचारू. मी कीर्तनात बोललो बरं, चाळीसगाव तालुक्यात गीता माईला बोललो म्हणे मी इकडे बसेला आहे. आता मी गीता ग्रंथाबद्दल बोललो ना.
मग बाकीच्या बाया बोलल्या तुले नाही म्हणे, ग्रंथ मधली गीता आहे म्हणे. तर आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, चित्तात देव राहतो. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहं. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः, सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. दुसरं एक बोलतो, हा 15व्या अध्यायातला 15वा श्लोक गेला. 18व्या अध्यायातला 61वा श्लोक आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चित्तवृत्तीच्या सहस्रकरी हृदयला असे जो. 1861ची पहिली ओळी हृदयात आहे. आम्हाला हरिपाठातलं सांगा. सर्वा गटी. मग सगळ्यांच्याच हृदयात जर देव आहे तर या सातपुड्यातला एक व्याघ्र नावाचा प्राणी आला, त्याच्याही हृदयामध्ये देव आहे. मग त्याची संगत करता का? लोकांच्या मागे वाघ लागला सातपुड्यात मनुदेवी जाणाऱ्यांचा. लोकांनी इतका दगडाचा मार मारला, शेवटी कायदाही माहित होता लोकांना. काय करावं, उपद्रव वाढला. बरं जाऊ द्या. कोबरा ही नागाची जात आहे. 1250 नागाच्या सर्पाच्या सगळ्या जाती आहे. सर्प केंद्राला भेट द्या. मग त्याच्यात सर्पचं विष विकतात. त्यांनाच विचारा, कोबरा नागची उशी करू का? फार मऊ असते म्हणे. आहे का बवी? न करवे उशी अजगराची आहे ना बवी. मग त्याची संगत चालेल का? दुसरं बोलू, जारिणीची संगत का? नाही. मग आता त्यांच्या हृदयामध्ये देव आहे. देव कुठे नाही. विठ्ठल जडी स्थळी. मग आता सगळ्याच ठिकाणी जर तो परमात्मा भरलेला आहे, भ्रष्टाचाराच्या हृदयात देव आहे, मग त्याची संगत करायची का? कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे. मग आता अडचण आली ना कीर्तनामध्ये, तर याच्यातून एक सांगायचं, व्यापक चैतन्य परमात्मा सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. आपण कायमच सांगतो, अव्यक्तोयम चिंत्योयम विकार्योयम उच्यते तस्मादेव विदित्वयनम. तिथे भरपूर वर्णन केलेलं आहे. सर्वांच्या हृदयात जो जरी असला, पण सामान्य चैतन्य यत् किंचित कर असतं. सामान्य चैतन्याच्या पुढे तुम्ही काही करा, सामान्य चैतन्य काही करणार नाही. मग आम्हाला कोणाची संगत पाहिजे? सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी. खेळे हृदय कमळी, खेळे हृदय कमळी. शांती क्षमा तया जवळी, शांती क्षमा तया जवळी. जे भावे अनुसरल्या. असं आहे. ज्याचे चोखटे मी होऊन असे, भगवान त्याच्या हृदयात आहे. असा सगुण परमात्मा ज्याच्या हृदयात खेळतोय त्याची संगत पाहिजे. अखंड जया तुझी प्रीती, मधुरे दयाची संगती. अखंड दया तुझी प्रीती, मधुरे दयाची संगती. दया तुझी प्रीती, मधुरे दयाची संगती. दया तुझी प्रीती, मधुरे दयाची संगती. भगवी कमलापती भगवानी कंटाळा, भगवानी कंटाळा. राहील दये ठाई, तुझ्या संताची पायी. राहील दये ठाई, तुझ्या संताची पायी. भगवानी कंटाळा, भगवानी कंटाळा. बरोली राहील दये ठाई, तुझ्या संताची पायी. बरोली राहील दये ठाई, तुझ्या संताची पायी. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची. आणि देव वसे चित्तीन त्याची घडावी. सारखं झालं आता. बरोबर आहे. त्याची संगत आम्हाला पाहिजे आहे. संत समागमी धरावी, करावी तातडी. संताचे संगती मनोमार्ग गती. हरिपाठ 8वा अभंग पहिलं चरण. हो, काही हरकत नाही, काही हरकत नाही. अजून आहे, न लगे मुक्ती धन संपदा. आणि ज्या दिवशी संत संगत घडली
तो दिवस मी तर तुम्हाला याच्या पुढे माझ्या गावंढळ भाषेत सांगतो. देशाच्या उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीपेक्षा तुम्ही कितीतरी उंचावर गेलात. एव्हरेस्ट शिखराच्याही वर तुम्ही गेलात. ज्या दिवशी संत भेट होईल, संत संगती घडेल. दुसरे 4 वाक्य बोलतो. संत भेटण्या इतकं पुण्य पाहिजे, याचे 6 चरण आहेत. संत ओळखण्याकरता दृष्टी पाहिजे, संत सेवा करण्याकरता समय पाहिजे, आणि संत कृप होणे इतकं भाग्य पाहिजे. कोण पुण्य कोणा गाठी, जी ऐसी ऐसी भेटी. कोण पुण्य फळा आले, जी देखील. कोण पुण्य यांचा, पुण्याशिवाय संत भेटत नाही, संत कृपेशिवाय देव कळत नाही. जाऊ द्या, बाकीचं बोलूच आता. ज्या दिवशी संत भेटले तो दिवस, आता काय उपमा द्यावी, कुठली उपमा द्यावी, आपल्याकडे उपमाही नाही आणि त्याच्यातला उपमा अलंकारही आपल्याला सांगता येणार नाही. पण असा योग घडला पाहिजे, अशी वेळ आली पाहिजे. धन्य आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, आनंदाची सापडली वेळ. संत सज्जन भेटले कृपाळ, संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडीला बुद्धीचा होणार, त्यांनी फेडीला बुद्धीचा निडोबराय पिंपळनेर, पारनेर तालुका, त्यांची गवडण आहे. नागपूरकर रामचंद्र महाराजांची चाल आहे. आळंदीकरांची साथ आहे. तुमचा समुदाय आहे. आता एक सांगू, याच्यात एका विद्वानाने असं सांगितलं होतं, अभ्यासू मंडळीने. धन्य आनंदाची सापडली वेळ, त्याने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडीला बुद्धीचा मळ. बुद्धीचा मळ नाहीसा केला, ही अनिष्ट निवृत्ती आहे. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो, मुसमुसीत चैतन्य घन कृष्ण परमात्मा बालकृष्णाचा विग्रह, त्याचं दर्शन घडवलं, ही इष्टप्राप्ती आहे. असे असंख्य चरणगाथेमध्ये आहेत, ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आहेत. इष्ट प्राप्ती, अनिष्ट निवृत्ती. शरीरातला ताप जाणं अनिष्ट निवृत्ती आहे, आणि शरीरामध्ये आरोग्य येणं इष्टप्राप्ती आहे. पण हे व्यवहारातलं झालं. आम्ही सांगितलं ते परमार्थातलं सांगितलं. अशी वेळ या आली पाहिजे. काही लाभ आहे, बरं, काही हरकत नाही. आणि ते आता एक विषय मांडून देतो, असा महत्वाचा विषय. संतांचा संग अज्ञानाचा भंग करतो. एक, संसारी माणसाचा संग साधनेत भंग करतो. तिसरं, टाळकऱ्याचा संग भजनाला रंग आणतो. अजून सांगतो, विक्षिप्त पत्नी मिळाली, संसारातला संपूर्ण उपद्रव वाढतो. हा म्हणतो, मी लग्न केलं नसतं, आळंदीला राहिलं असतं, बुवा झालो असतो तर फार बरं झालं असतं. ती म्हणते, तुमच्याशी लग्न झालं नसतं तर बरं झालं असतं. दोन्हींची एकच तक्रार आहे. काय करणार आता. म्हणून एक गोष्ट सांगतो, जैसा करे संग वैसा चढे रंग. आणखी एक आहे, संत संगतीमध्ये मन विवेकी होतं. आहे प्रमाण, बैसता संताचे संगती. कळू आले आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती. संताच्या संगतीमध्ये मन विवेकी होतं, कुसंगतीमध्ये मन मलिन होतं, आणि विरुद्ध विचाराच्या लोकांमध्ये मन विक्षिप्त
मुक्त होतं. चातुर्मासातलं थोडस आहे, असं घडतं जीवनामध्ये. मग काय मिळालं का संत संगतीत? संता सवे बैसता. गुरुवर्य मोठे बाबा सांगायचे, लाडू पुऱ्या झोडता म्हणायचे ना बुवा, केव्हा केव्हा बोलायचे. गुरुचरण उपासिता वैराग्यसी. एकच सांगायचं आहे, आकडावा श्रीपती येणे पंथे, त्यांच्या संगतीत राहावं. आणि जर घडलीच नाही तर अशी अपेक्षा व्यक्त करावी, आपण ज्या जन्मात गेलो तो जन्म श्वानाचा असेल, व्हावे त्याचे द्वारी. पण संत संगती महत्वाची आहे. पुष्कळ गोष्टी आहेत. संताचा संग झाला की भगवंताचं दर्शन घडतं, हेही आहे. काही वेळेला भगवंत संतांचा संग घडवून देतो. काही प्रसंग असे येतात की भगवान परमात्मा संतांची भेट घालून देतो, असाही प्रसंग येतो. एक गोष्ट फार जुनी, नाथबाबांची भागवताची एवढी मोठी गाथा, भागवत नाथबाबांचं भागवत, त्याच्यामध्ये तुटलेली मोडलेली पानं, ती प्रस्तावना त्याच्यात प्रस्तावनेत आलेलं होतं. एक मारवाडातला माणूस, मारवाड म्हणजे राजस्थान, ज्ञानेश्वरी त्याला मरू म्हटलंय, मरू 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 मरुदेश. तिथला ब्राह्मण आला, द्वारकेला गेला. द्वारकेला जाऊन त्याने अनुष्ठान मांडलं. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवसाची रात्र सुरू झाली. शरीरातलं पाणी कमी होतं. डॉक्टर लोक त्याला रिहायड्रेशन, काही 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 ग्रामीण लोक डिहायड्रेशन म्हणतात, त्यांचा शब्द. आणि सांगू का मराठीमध्ये, जलशोष. त्याला असं सूचक स्वप्न पडलं. त्याचं म्हणणं होतं, मला द्वारकाधीशांची भेट घ्यायची आहे, द्वारकाधीशांची भेट पाहिजे आहे. तिसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्वप्न पडलं. कोण आपण? मी मारवाडी ब्राह्मण. इथे कशा करता आला? मला द्वारकाधीशांची भेट घ्यायची आहे. आपण कोण? मी द्वारकाधीशांची सौभाग्यवती. हा माताजी, द्वारकाधीश कुठे आहेत? म्हणे कावडीने आवडीने पाणी भरतायत गोदावरीचं, प्रतिष्ठान नगरी, प्रतिष्ठान गोदातटी. हा तेवढ्यात कोंबडं आरवलं. कोंबड काही झालं नाही, पोपटाने कोंबड्याचा आवाज काढला. काय होईल दुसरं? काय झालं? मोराच्या ओरडण्याला काय म्हणतात रे बाळा? अरे तुम्ही जनरल नॉलेजची वही तयार करा भाऊ. केका म्हणतात, केका. सारखा सारखा ओरडत राहिला त्याला केकावली म्हणतात. आणि हा केकावली काव्यातला प्रकार आहे मयूरपंतांचा. तर त्या वेळेला जाग आली, पण शरीरात पाणी नाही. कसा उडबैस करत गेला. आणि काय म्हणतात त्याला प्रातर्विधी वगैरे काय जे असेल नसेल ते त्याने केलं. थोडं शरीरात पाणी टाकलं, ऊर्जा मिळाली. 4-2 घर माधुकरी मागली. द्वारकाधीश पैठणाला आवडीने कावडीने भरतायत, पाणी भरतायत गोदा तटाला. काही कीर्तनकार सांगायचे 6 महिने लागले. एका ठिकाणी सांगितलं की 4 महिने लागले. 4 महिने काय आणि 6 महिने काय. तो ब्राह्मण तिथे पोचला. त्याचं नाव आहे मदनराय शर्मा. गेले. जवळ जवळ अंदाजे सांगतो, भुसावळ ते द्वारकेचं 1075 किलोमीटर अंतर आहे. तिकीटच आहे माझ्याजवळ. कसं गेला तिकडे पैठणाला गेला. का नाथ बाबा कुठे राहतात? जावा. अहो मोर जावा की मामा, जावा मोर, पुस पुस विचारपूस करा, जावा. अहो नाथ बाबा कुठे राहतात? तू समक पिंपळाचा पार नाही का? अंगा तिथंच. होय, नाथ बाबा कुठे राहतात? हे दिसेना का तुला? हो दरवाजा. अरे बाबा मध्ये नाथ बाबा आहेत, लय मोठे संत आहेत. तेवढ्यात त्याला वाटलं एवढ्या दरवाज्यातून एवढ्या मोठ्या घरात कसं शिरावं. अंतःकरण संकोचाला प्राप्त झालं. तेवढ्यात खांद्यावर कावड घेऊन एक जण आला. हो कोण आहेत आपण? अहो बाजूला सरा ना, उगा तुम्हाला कावड लागेल ना, सरका बाजूला. कावड हौदात ओतले. ती रिकामी कावड घेऊन तिकडनं आलेत. कोण पाहिजे आपल्याला? म्हणे मला द्वारकाधीशाची भेट घ्यायची आहे. कोणाला? मला.
कोणी सांगितलं? रुक्मिणी मातेने. आणि तो कावड ओतणारा तोच द्वारकाधीश होता. हो, काही प्रसंग असेही घडतात. कोणी सांगितलं इथे आहेत म्हणून? रुक्मिणी मातेने स्वप्नात सांगितलं. इकडे या, ठेवली कावड. रस्त्यात भेटतो का द्वारकाधीश? खरं सांगा काय पाहिजे? द्वारकाधीश पाहिजे. द्वारकाधीशाची भेट घ्यायची आहे. द्वारकाधीशांना भेटायचं आहे का तुम्हाला? तुम्हाला भेटलेही असतील. कसं 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 भेटले असतील, पण समोर जावा, नाथबाबांना विचारा. कोणाकडे बोट दाखवलं? नाथबाबांना. गेले नाथबाबांजवळ. या या. कुठं असतात ब्राह्मण बाबा? मारवाड्यातून वाह्या. द्वारकेकडून आलो. इथे द्वारकाधीश आलेले आहेत. द्वारकाधीश आलेले आहेत. तेवढ्यात तो कावडाला बेपत्ता झाला. देवाने कोणाची भेट घडवून दिली? म्हणून देवाकडे संतांची भेट मागावी. झालं. संतांकडे देवाचं स्वरूप विचारावं. आईला भूक सांगावी. वैद्याला डॉक्टरला आजार सांगावा. प्रवचन कीर्तनकाराला शास्त्रीय शंका सांगाव्यात. बरोबर आहे. वकिलाला गुन्हा सांगावा. आणि जगाला काहीच सांगू नये. पतन पंगती जगाची. भेट घडून दिली. आपल्या जीवनामध्ये असा संग घडला पाहिजे. पण घडत नाही. का नाही? कोण पुण्य यांचा? त्यांचा सेवक होण्याकरता पुण्य अपुरं पडतं. म्हणून पुण्याच्या राशीच्या राशी झाल्या पाहिजे. काय पुण्य राशी गेल्या भेदोनी आकाशी. बरं आहे. आता अजून काही मागणं आहे का? काही नाही. तसं मुख्य मागणी आमची हीच आहे. आणखी काही मागायचं आहे का? आणखी मुख्य मागणी हीच आहे. देव वसे चित्तीन त्याची घडावी. ऐसे आवडते मना देवा पुरवावी. विठोबा रखुमाई. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. बर का? एक सांगितलं जात असतं, दुस्संग सर्वथैव त्याज्य. नारद महर्षी हे भक्तीचे आचार्य आहेत. त्यांनी 84 सूत्र लिहिलेले आहेत. मला फोन आला होता आळंदीवरून. गुरुवर्य मारुती बाबा आतले 4-5 विद्यार्थ्यांना नारद भक्ती सूत्र सांगताय म्हणे. काय करावं बाबा? ज्ञानाचीच भूमी आहे ते. तर त्याच्यातलं एक सूत्र मी आत्ताच बोललो, दुस्संग सर्वथैव त्याज्य. दुस्संगतीचा त्याग करावा. स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीयम. काही करू नये ते सांगितलं. काय करावं ते सांगितलं. हरिजना सवे भेटी. त्यांची भेट होण्याकरता निघावं लेट, जावं थेट, गाठावी पेट, घ्यावी भेट. तुमच्या डोक्यात राहिलं वांग्याचं देठ. हे ध्यानात ठेवा. भेट, मला भेट सांगायची आहे. एक गोष्ट सांगतो.
हरिजन तो तेने काही माननीय आदरणीय कोणाचा उल्लेख करू नये, पण मोदी साहेबांनी 100-150 देशातले गायक बोलवले आणि त्या गुजरात राज्यातल्या संत नरसिंह मेहतांचं पद सगळ्या जगाने वेगवेगळ्या रागात ऐकलं. वैष्णव जन तो तेने कहिये जो पीड पराई जाणी रे. संस्कृतातून गाणारे वेगवेगळ्या म्युझिकमध्ये, वेगवेगळ्या रागामध्ये, वेगवेगळ्या तालामध्ये, वेगवेगळ्या देशाच्या लोकांनी वेगवेगळं ऐकलं आणि काही काही लोकांनी त्याला नाव ठेवलं. काय करशाल तुम्ही, मी केळं खाल्लं असतं म्हणे पण घशाला रुतीन म्हणून खात नाही म्हणे. अरे तो माणूस कुठे, तुमचे विचार कुठे आहेत? असेच विचार आहेत. वैष्णवांचा महिमा जगात आहे. त्यांचा संगम होण्याची अपेक्षा देव करतो आहे. आता भरपूर प्रमाण आहे. आपल्याला संत संगतीमध्ये राहून आणि अशा अलौकिक लाभाची प्राप्ती होणारच आहे. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई. आला भाई उद्धव, भाई उद्धव, भाई येतो एक संता ठाई लाभ पाई उत्तम. गायनाचार्य मंडळी तुम्ही ध्यानात ठेवा. हे पहिलं चरण आहे त्या भंगाचा, या भंगाचा शेवटचं चरण आहे. तुका म्हणे संत सेवा ह्याची देवा, उत्तम सेवेला उत्तम लाभ आहे. ज्यांची सेवा केली ते उत्तम आहे. सेवा करणारा उत्तम पाहिजे आणि मिळणारा लाभ उत्तम आहे. आणि तो त्यांच्या उत्तम लाभाचा सांगितला हा विषयच उत्तम आहे. पुष्कळ आहे. त्याची सेवा करण्याकरता शरीर आहे आणि हे शरीर टिकण्याकरता सात्विक आहाराचं सेवन पाहिजे. आता यमक मध्येच बोलतो आहार सात्विक आणि विचार तात्विक. आहारात सत्व, विचारात तत्व, त्या जगण्यात महत्व. आहारात सत्व सत्वगुणी आहार. जास्त तेला तुपाचा अतिरेक होऊ नये, मिठाचा अतिरेक होऊ नये. तेल तूप मीठ मसाला. आणखी एक राहिला पदार्थ माझ्याकडून सांगताना, हे आपले 4 खांदेकरी 5 वाघे आहे. आमचे मित्र ते डांबुर्डीमध्ये चौधरी लेवा समाजाचे, त्यांच्याकडे चिकित्सा प्रभाकर नावाचा ग्रंथ होता. माझी त्यांच्याकडे बैठक होती. ते कायम मला त्याच्यातल्या माहित्या विचारायचे. ग्रंथ त्यांचाच होता, तिथूनच मी वाचन केलं. सत्वप्रधान प्रकृती व्हावी, सत्वात संजय येते ज्ञान. सत्वप्रधान प्रकृती झाली की झोपही कमी होते. सत्वप्रधान प्रकृती कमी झाली की रजतमही कमी होतात आणि आपोआप बुद्धी सत्व संपन्न होऊन आत्मज्ञान, आयुष, सत्व, बलारोग्य, सुख, प्रीती हे वाढतं. 6 गोष्टी वाढतात. आणि कटवंबल लवणात तृष्ण याने 7-8 प्रकारचे विकार वाढतात. ते आता मी सांगत बसत नाही. म्हणून पहिल्यांदा ध्यानात ठेवायचं, खवा मावा रवा पोहा पचेल तेवढा खावा. काय 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 गोवा नाही, कोणीतरी गोवा बोललं, मला फसवू नका. खवा मावा रवा पोहा पचेल तेवढा खावा, पण कावा दावा हेवा यापासून दूर राहा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि राहिलेले काहीतरी देणगी देऊन मग घरी जावा. ठीक आहे. सत्व संपन्न शरीर होण्याकरता सात्विक आहार घ्यावा. सात्विक आहाराचं सेवन करून गीतेत सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहार, याच श्लोकाला असणारी ओवी आहे. आहार तरी सेविजे, या श्लोकाला अनुसरून असणारं चरण आहे. काळ सारावा चिंतनेचं दुसरं चरण आहे. ठीक आहे. आपलं जीवन आपण वाढवावं, आयुष्य आपणच वाढवावं. व्यसनमुक्त, शरीराने सशक्त, ईश्वराचा भक्त आणि मेल्यावर जीवनमुक्त. एक एक पायरी मागं टाकायची. वरच्या पायरीवर पाय ठेवला म्हणजे माणूस मागची पायरी खाली टाकतो. उत्तम संघ, उत्तम सगळं सांगितलं मी तुम्हाला. आणि याच्यातून कीर्तनकाराच्या कीर्तनातून हास्यरस वगळून टाकावा. हास्यरस, शृंगाराचं एखादं उदाहरण आलंच असेल
जे शृंगाराच्या माता पाय ठेविती, गुले बाबा बोलले होते. हा नुसतीच शांती कथा बरं का. आणजेल की वाक्पथा, जे शृंगाराच्या माता पाय ठेवतील. शृंगार रस ज्ञानेश्वरीमध्ये आहे, नवरसा भरवी. पण शृंगार रस माणसाला भंगार करतो ना अंगार लावतो. अंगार समजले ना, शृंगार भंगार करून अंगारकडे पाठवतो. याच्याकरता एक गोष्ट अतिशय महत्वाची, आहार, झोप, निद्रा, ब्रह्मचर्य, आरोग्याचे 4 स्तंभ आहेत. मला जेवढं जमलं मी तेवढं आयुर्वेदाच्या सांगल्याप्रमाणे सांगतो, वागतो. थोडं माझ्याकडून तेवढं वागणं होत नाही, पण वागत राहावं. एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आणि प्रत्येक क्षणाला आयुष्य कमी होत चाललेलं आहे. सेकंद काटा धावतो आहे, तसं आपलं जीवन धावत आहे. शेवटी ईश्वर चिंतन करत 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 एव्हरेस्ट शिखर मोक्षाचं गाठायचं. वैराग्याच्या भक्तीच्या श्रवण मननाच्या पायऱ्या चढत चढत आपण निघून जावं. कोणी या जगात काही करो, कोणाचे 200 कोटी, कोणाचे 300 कोटी, कोणाचं कोणतं पद, कोणाचं कोणतं पद, आमच्याकरता कोणतं पद. राम म्हणता रामचे होईजे, ही पदवी घ्यायचीच आहे. प्रत्येकाला मिळते ही पदवी. असा बालवाडीनं झालेल्याला सुद्धा मिळेल, पण तो नामधारक झाला पाहिजे. नामधारकाचं जीवन संताच्या वाटेला लागलेलं पडलेलं पहिलं शुभ पाऊल आहे नामधारकाचं. आणि कोणी कुठलंही पद मिळो, महामंडलेश्वर वाईट नाही, चांगलंच आहे मंडलेश्वर पद. पण परमार्थाच्या पायऱ्या चढत असताना या पदाचा फायदा आहे का, हे आपल्या सदसद्विवेक बुद्धीला विचारावं. काय म्हणतो आपण, मृदंगाचार्य, गायनाचार्य, न्याय चांगले आहेत, पदव्या चांगल्या आहेत आहेत आहेत. मला बारामतीकडून एक फोन आला. संसर म्हणून गाव आहे बारामती तालुक्यात. होय पाटील बोलतात का? पाटील बोलायलो. कंच्या गावाला आहेत? म्हटलं गावीची. तर म्हणे पत्रिका छापायच्यात. म्हटलं छापा. काय डिग्री लावायची तू मासनी? म्हटलं मासनी डिग्रीच नाही. नव नव तसलं नव सांगवा, नाही तर लोक म्हणतात आडनरी बाबा आणला. आता काय करा, आमच्यातही आडनरी आहे का म्हटलं. त्या दिवशी कळालं मला आडनरी. आडनरीचा अर्थ होतो साधारण. एक ताडकरी होता मजवळ, आणा म्हणे फोन मजवळ. हो म्हणे लिहा म्हणे या बाबाची पदवी. म्हणे सांगा भोजनाचार्य. खोटा आहे का? खरंच आहे. तो बी खरंच लिहायला लागला फोनवर. म्हटले लिहू नका, विनोद केला. त्यांच्याकडे कुठली काही डिग्री नाही. पण त्याच्यापेक्षा सांगू का, जोग महाराज सही करत होते. गुरुवर्यांच्या तोंडून ऐकलं नतुसिंग बाबांच्या. पंढरीचा वारकरी विष्णू बुवा जोग. साध्या राणीमध्ये, गाजरामध्ये ए विटामिन आहे आणि अंजिरामध्ये ए विटामिन आहे. मग गरिबाने काय खाल्लं पाहिजे? पण काही गाजर पारखी खातच नाही. म्हणून पदार्थामध्ये जीवन सत्वाचा विचार करावा आणि परमार्थामध्ये तत्वाचा विचार करावा. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय Krishna